श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामकथा सोहळा या कार्यक्रमाची नियोजन बैठक संपन्न। दिनांक 17 जानेवारी 2024 ते 27 जानेवारी 2024 अखेर श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने कल्पद्रुम ग्राउंड येथे संपन्न होणाऱ्या श्री रामकथा सोहळा या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीची बैठक प्रसिद्ध उद्योजक मनोहर भाई सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। सदरचा सोहळा भव्य व दिव्य स्वरूपात साजरा होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोहर भाई सारडा यांनी केले। यावेळी श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे यजमान गुलशनभाई अगरवाल, सोहळा समितीचे अध्यक्ष प्रमोद मालू, कार्याध्यक्ष मनोहर भाई सारडा, स्वागताध्यक्ष मोहन जंगम, सचिव लक्ष्मण नवलाई, ओम प्रकाश जव्हर, राहुल डोपे पाटील, रावसाहेब पाटील, रमाकांत घोडके, नितीन शिंदे, सुरेश पाटील, प्रमोद लाड, विजय पाटील, आरबी पाटील, शीतलनाथ पाटील यांच्यासह सोहळा समितीच्या विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। नामसंकीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून एक पहिली आणि ह्या कार्यक्रमाची मोठी मीटिंग म्हणलं तर हीच। आता यानंतर फक्त काम करायचं। तर ह्या कार्यक्रमाकरता खास करून एका शब्दात ज्यांनी होकार दिला, तुम्हाला सगळ्यांना टाळ्या वाजवाव्या लागतील आणि त्यांना आशीर्वाद बी द्यावा लागेल। आमचे गेल्या 40 वर्षापासून संबंध असलेले आदरणीय गुलशनभाई अगरवाल यांना एवढा या गुलशनबाईंच्या आज खूप दिवसानंतर त्यांच्या मनात एक भाव होता की भावो विद्यते देवा, भाव आहे तिथं देवा। ज्यावेळी एखाद्या गोष्टीमध्ये असं वाटतंय की माझ्या मनात देखील एखादी कथा व्हावी, माझ्या परिवारातर्फे व्हावी, मी अशा एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझ्या समाजाचं एक योगदान असावं, तर ती इच्छा आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं आशीर्वादानं त्यांची ती पूर्ण व्हायला लागली। या नेहमी महोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहे। रामकथेच्या माध्यमातून नाही तर प्रभू रामचंद्र कसे होते आणि त्यांचं आचरण कसं होतं हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सर्वांना माहीत होणार आहे। त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळेजण वागावं हा या उद्देश या रामकथेच्या मागचा आहे। आनंदाने साजरा करूया। त्या रामकथेच्या सगळ्या गोष्टीचं असू दे त्यामध्ये सगळ्या सहभाग घेऊन हा महोत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरा करूया एवढं त्या निमित्तानं बोलतो थांबतो। जय श्रीराम। आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते 2 वर्षापूर्वी कार्यक्रम घेतला होता आणि धार्मिक कार्यक्रम पुन्हा आपल्या सांगलीमध्ये श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा हा सुसंपन्न होता। या कार्यक्रमाची तारीख 17 जानेवारी ते 27 जानेवारी। या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी 17 तारखेला ध्वजारोहण आणि त्याच दिवशी रात्री कीर्तन। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला अनेक संत महंत, अनेक राजकीय मंडळी देखील आणि खास करून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्याच दिवशी देवस्थापना होणार, त्याच दिवशी पुन्हा रात्री एक कीर्तन होणार। कीर्तन सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 18 तारखेला सकाळी 8:30 ते 11 या वेळेमध्ये राम मंदिरपासून आपल्या या मंडपपर्यंत शोभायात्रा, कलशयात्राचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील परिसरातील सर्व जाती धर्माच्या, सर्व थरातील, गरीब श्रीमंत कोणी असो, सर्व मंडळाचे, सर्व सेवाभावी संस्थाचे अनेक लोक त्यामध्ये सहभागी होणार आहेत। एक सांगली भगवं करायचं आहे। पहिलंच वर्ष आहे की जे अयोध्यामधील राम मंदिरला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचा प्रथम वर्धापन दिवस म्हणून देखील आपण तो साजरा करतो। या दिवशी सगळ्या
प्रकारचे वाद्य असतील, हत्ती, घोडे, ऊंट वगैरे सगळे असतील. परंतु या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी सकाळीच दीप प्रज्वलन करून दुपारी 2:30 ते 6 या वेळेमध्ये श्री रामकथेचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. 20 तारखेला श्री राम जन्म, 22 तारखेला राम विवाह सोहळा आणि 26 तारखेला रामराज्याभिषेक असे हे तिन्ही कार्यक्रम त्यावेळी सुसंपन्न होणार. या कार्यक्रमामध्ये अनेकांनी भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला दाद द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच एक म्हणून आज आपल्या इथं एक मीटिंग झाली की त्या मीटिंगमध्ये सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि हा कार्यक्रम अत्यंत जोरात थाटामाटात करायचा नक्की केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीमुखातून इथं रामकथेचं आयोजन होणार. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमचे मोहनजी जंगम साहेब आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोदजी मालू जयसिंगपूर समृद्धी ग्रुपचे आहेत. त्याहीशिवाय या कार्यक्रमाचं मुख्य यजमानपद जे आहे ते गुलशनबाई अग्रवाल जे बेदाण्याचे मोठे व्यापारी आहेत त्यांना ते पद मिळालेलं आहे. एकंदरीत हा कार्यक्रम जोरात सुसंपन्न व्हावा, सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा की जेणेकरून या कार्यक्रमाचा आनंद सगळ्या लोकांना मिळावा. याकरता मी सर्व भाविकांना, खास करून मित्रपरिवाराला, सांगली जिल्ह्यातील प्रत्येक थरातील व्यक्तीला विनंती करतो की आपण आपल्या भागामध्ये याचा प्रचार व प्रसार करावा जेणेकरून 11 दिवस ह्या कार्यक्रमाचा सगळ्यांना लाभ मिळेल.